अचानकच पाणी आलं. आम्ही झोपीत असताना आम्हाला कळलं नाही, पण आम्ही घाबरून गेलोत. वर जाऊन बसलोत. पाणी साऱ्या घरात प्यायला पाणी नव्हतं. आकर्षकाला वर होतात आम्ही आणि उपाशी तपाशी सारं आमचं वाहून गेलं. पीक पाणी काहीच नाही उरलं आमच्यापाशी. आम्हाला शेतकरी ह्याची मदत पाहिजे. आम्हाला सरकारने काहीतरी मदत करा. आमचं रान गेलं, सारे घर गेलं, सारे बैल गेले, म्हशी गेल्या, काहीच उरलेलं नाही आमच्यापाशी. सारं किराणा गेला आमचा वाहून, पीठ गेलं, मीठ गेलं, काहीच नाही राहिलं आमच्यापाशी. नुसतं आम्ही बसलो होतो वर जाऊन काल उपाशी तपाशी. आम्हाला पाणी पण नव्हतं प्यायला. अशी आमची अवघड परिस्थिती होती. लयच अवघड म्हणजे आम्हाला काय करावं म्हणून कळत नव्हतं. आमच्यापाशी कोणी मोबाईल नव्हता, काही नव्हतं, चार्जिंग नव्हती. कुणाला फोन पण करा म्हणून आमचे सारे नातेवाईक घाबरले आम्हाला फोन करण्यासाठी, पण फोन लागत नव्हता, काही नव्हतं. इतकी आमची अवघड परिस्थिती होऊन बसलेली. आमच्यापाशी काही उरलेलं नाही. आता कसं खावा कसं राहावं म्हणून पण कळत नाही आम्हाला. आमचं भांडे वासनं वाहून गेले, धान्य गेलं, किराणा आणलेला भरून वाहून गेला, काही उरलं नाही. घरात पाणी आलं. बस एवढा बंगला बांधून काय उपयोग झाला आम्हाला माहितीच नव्हतं. सारं बंगल्यात आमच्या पाणी शिरलं. आम्हाला काल अक्षरशः काही उरलंच नव्हतं. काय करावं म्हणून कळत नव्हतं आम्हाला काल.